नमस्कार मुलांनो, गुड मॉर्निंग. बघा, मी पाठीमागच्या लेक्चरला तुम्हाला औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र या युनिटविषयी सांगितलं होतं की आपण ह्या युनिटमध्ये सविस्तर बघणार आहोत. बघा, जे पाठीमागचं लेक्चर झालं त्यामध्ये मी सिलेबस सांगितलं होता आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहे. आज आपण पहिल्या युनिटला सुरुवात करणार आहोत. औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र हे पहिलं युनिट आहे आणि त्यामध्ये 4 मुद्दे आहे. आपण पहिला मुद्दा बघणार आहोत, औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची व्याख्या, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची कार्य कोणकोणती आहेत. बघा, यामध्ये औद्योगिक दृष्ट्या किंवा जसजसं औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ झाली त्यानंतर जे क्षेत्र आहे त्यामध्ये काय करण्यात आली की जास्तीत जास्त त्या उत्पादनाची गुणवत्ता वाढावी. त्याचप्रमाणे जे उत्पादन आहे त्याचे काय करावे की त्याच्यामध्ये जास्त उत्पादन कसं वाढेल आणि गुणवत्ता कशी वाढेल याकडे औद्योगिक मानसशास्त्रज्ञांनी काय केलं, लक्ष दिलं. बघा, जेव्हा आपल्या भारतामध्ये इंग्रज आले तेव्हा त्यांनी काय केलं की ईस्ट इंडिया कंपनी ते फक्त व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातूनच काय आले, भारतात तिथे आले आणि ते आपल्यावर 150 वर्ष राज्य तिथे करून गेले. त्यांना फक्त काय करायचं होता, व्यापार तिथे करायचा होता. तेव्हापासूनच आपण बघतोय की वेगवेगळ्या कंपन्यांची तिथे निर्मिती होत गेली. त्यांनी पहिली जी कंपनी स्थापन केली ती ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की भारतावर तिथं राज्य केलं. युरोप जो खंड आहे तिथे काय की औद्योगिकदृष्ट्या आधीपासूनच काय होते की औद्योगिक क्षेत्रामध्ये तिथं वाढ तिथं होत होती आणि आपण आता बघतोय की प्रत्येक देश जो आहे त्याच्यामध्ये कंपन्यांचं प्रमाण तिथं वाढलं आहे आणि कंपन्यांची निर्मिती पण तिथं झालेली आहे. बघा, आपण बघतो सपोज आपल्याकडे शॅम्पू असेल, त्याचेच किती असतात, व्हरायटी असतात, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी असतात, खूप विविधता असते आणि कोणताही साबण असेल किंवा शॅम्पू असेल किंवा कोणतेही प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये इतकी विविधता असते, म्हणजे काय की कंपन्यांची निर्मिती खूप तिथे होत आहे किंवा कंपन्यांचं जे जाळं आहे ते वाढतच तिथं आहे. बघा, आपण बघतो मुंबई पुणेमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहे, कोलकाता, दिल्ली. त्याचप्रमाणे आपण बघतो आपलं जे नाशिक शहर आहे यामध्ये सुद्धा काय की कंपन्यांचं प्रमाण जास्त आहे. सिन्नर असेल, अंबड असेल किंवा सातपूर असेल, या ठिकाणी पण काय आहे, कंपन्यांचं प्रमाण तिथं जास्त आहे. आणि जे औद्योगिक मानसशास्त्र आहे त्यांचा एकच उद्देश होता की औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कौशल्य वाढवणे हे औद्योगिक मानसशास्त्राचे महत्त्वाचे एक उद्दिष्ट आहे. ज्या औद्योगिक क्षेत्र आहे किंवा जे औद्योगिक क्षेत्र आहे त्यामध्ये उत्पादन कौशल्य वाढवणे, जे उत्पादन आहे, बघा कोणतीही जी कंपनी असेल तिचं जर उत्पादन चांगलं असेल तर उत्पादन चांगलं असेल, गुणवत्ता क्वालिटी चांगली असेल तर त्या मालाची तर ते प्रोडक्ट काय खूप वर्ष तिथं बाजारपेठेमध्ये स्वतःचं अस्तित्व तिथं टिकून ठेवतं. बघा, सपोज आपण बघू की पार्लेजी हे जे बिस्किट आहे हे खूप वर्षापासून आहे. कोणीही पटकन काय करेल, पार्लेजीचा पुडा लवकर घेऊन टाकतं. बघा, खूप वर्ष झाली असेल त्या प्रोडक्टला, 70-80 वर्ष झाली, तरीही पण ती जी कंपनी आहे तिने तिचं अस्तित्व तिथं टिकवून ठेवलं आहे. बघा, निरमा असेल किंवा निरमा पावडर असेल किंवा निरमा साबण असेल, ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी बाजारपेठेमध्ये स्वतःचं अस्तित्व काय केलेलं आहे, टिकवून तिथं ठेवलं आहे. ते कशामुळे की उत्पादन चांगलं आणि क्वालिटी पण काय त्याची चांगली आणि दरसुद्धा काय माफक प्रमाणात, म्हणजे सर्वांना परवडेल अशा प्रमाणात काय त्याचा दर तिथं ठरवलेला आहे. आपण या चॅप्टरमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो बघणार आहोत, औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची व्याख्या काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे. बघा, त्याची व्याख्या, औद्योगिक आणि व्यापार विषयक क्षेत्रामध्ये मागणी परस्पर संबंध विषयक ज्या अनेक समस्या उद्भवतात त्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वांचे व वस्तुस्थितीचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. जी वस्तुस्थिती आहे तिचं काय केलेलं आहे त्यांनी की उपयोजन केलेलं आहे, त्यालाच औद्योगिक मानसशास्त्र असे म्हणतात. औद्योगिक आणि व्यापार विषयक क्षेत्रामध्ये मागणी परस्पर संबंध विषयक ज्या अनेक समस्या उद्भवलेल्या आहे. बघा, जे औद्योगिक क्षेत्र आहे त्यामध्ये मागणी परस्पर विषयक ज्या अनेक समस्या, जेव्हा मालाला मागणी असते त्याचप्रमाणे त्याच्या काय असतात, वेगवेगळ्या समस्या तिथे असतात आणि त्या सोडवण्याचं काम हे काय करतं, औद्योगिक मानसशास्त्र तिथे करत असतं.
कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम असतील ते तिथे सोडवले जातात, किंवा उत्पादनाविषयी जे प्रॉब्लेम असतील हे सर्व काय मुद्दे याच्यामध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळे पॉईंट आहे. आपण दुसरा जे युनिट आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत कर्मचाऱ्यांची निवड कशी केली जाते, त्यांचं प्रशिक्षण, त्यानंतर त्यांचं मूल्यमापन कसं केलं जातं. हे सर्व पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की औद्योगिक मानसशास्त्राचा किंवा जे औद्योगिक मानसशास्त्र आहे त्याचा उपयोग तिथे काय होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत की औद्योगिक मानसशास्त्राची व्याप्ती. औद्योगिक मानसशास्त्राचे क्षेत्र बरेच व्यापक आहे. मनुष्य आणि त्यांचे कार्य यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास औद्योगिक मानसशास्त्राशी तिथे निगडीत आहे. मागणी परस्पर संबंधांच्या दृष्टिकोनातून औद्योगिक मानसशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी निवेदन करायचे असेल तर 4 प्रकारच्या संबंधांचा काय करता येईल, उल्लेख तिथे करता येईल. बघा, पहिला पॉईंट आहे कर्मचारी किंवा मजूर आणि त्यांचे काम यातील परस्पर संबंध. यामध्ये जे कर्मचारी जे असतात आणि मजूर आणि त्यांचे काम यातील काय केलेलं आहे, परस्पर संबंध काय आहे हे बघितलेलं आहे. त्यानंतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती यातील संबंध, कर्मचारी आणि त्यांच्या कामावर देखरेख ठेवणारा पर्यवेक्षक यातील संबंध, कर्मचारी आणि त्यांचे सहकारी यांचे संबंध. हे 4 आपण पॉईंट बघितले. त्या संबंधांवर योग्य नियंत्रण ठेवणे हे औद्योगिक मानसशास्त्राचे काय आहे, महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. मानसशास्त्रज्ञ अनेक प्रकारची कार्य करतात. बघा, जे मानसशास्त्रज्ञ असतात ते वेगवेगळ्या प्रकारची कामे तिथे करत असतात. पहिलं बघणार आहोत आपण कर्मचाऱ्यांची निवड. जे कर्मचारी असतात त्यांची काय केली जाते, निवड तिथे केली जाते. बघा, दुसरा जो चॅप्टर आहे आपण त्याच्यात सविस्तर बघणार आहोत. इथं फक्त मुद्दा आलेला आहे त्यामुळे मी विश्लेषण करते. उद्योगधंद्यांमध्ये यांत्रिकीकरणामुळे नवनवीन कौशल्यांची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून तिथे केली जाते. बघा, आता लेटेस्ट बघा, जे कामं असतात, पहिले आपण बघायचो की एखादा साखर कारखाना असेल तर तिथे जे पोते आहे साखरेचे ते भरण्यासाठी काय कामगार लागत होते. पण आता यंत्रसामग्री किंवा यांत्रिकदृष्ट्या सक्षम असे प्रत्येक काय आहे कंपन्या तिथे आहे. त्यामुळे मजूर हे तिथे कमी लागतात. त्या मशीनद्वारेच काय केली जाईल, साखर उत्पादन तिथे केली जाईल, त्या पोत्यांमध्ये भरली जाईल आणि ती पॅक सील करून लगेच काय तिथे गोदाममध्ये साठवणूक करून तिथे ठेवली जाते. त्यामुळे नवनवीन कौशल्यांची अपेक्षा त्या उमेदवारांकडून तिथे केली जाते. उद्योगधंद्यांची कायापालट करायची असेल तर त्यासाठी कामाच्या स्वरूपाचा किंवा सर्वथा योग्य व्यक्तीची तिथे निवड केली जाते. बघा, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की जशी त्या व्यक्तीची पोस्ट असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीला काम तिथं दिलं जातं. सपोज आपण बघतोय औद्योगिकदृष्ट्या बघतोय, इथे सपोज एखादी व्यक्ती वर्कर असेल किंवा हेल्पर असेल, तिचं ITI झालेलं असेल तर त्या व्यक्तीला काय केलं जाईल, तिथं वर्कर म्हणून नेमलं तिथं जाईल. डिग्री झालेली व्यक्ती असेल तिला सुपरवायझर म्हणून नेमलं जाईल. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीचं एज्युकेशन असेल किंवा त्या व्यक्तीला ज्या कामाची आवड असेल त्याप्रमाणे काय केली जाते, त्या व्यक्तीची तिथे निवड केली जाते. आणि त्यामुळे काय होईल की त्याचा फायदा कंपनीलाही होतो आणि त्या व्यक्तीलासुद्धा होतो. त्यामुळे कंपनीची गुणवत्ता वाढेल, त्याचप्रमाणे उत्पादनसुद्धा काय वाढेल, त्याच्यातून वाढू शकतं. त्यामुळे जी व्यक्ती योग्य आहे किंवा ज्या व्यक्तीमध्ये ते कौशल्य आहे त्याच व्यक्तीची काय केली जाते, नेमणूक तिथं केली जाते. बघा, आपण बघतो डिग्री झालेल्या व्यक्ती भरपूर असतात. मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा IT असेल, या प्रत्येक व्यक्ती काय असतात, वेगवेगळ्या असतात आणि त्यांचं जे असेल शिक्षण घेतलेलं असेल, त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये त्याप्रमाणे त्यांची काय केली जाते, नेमणूक तिथे केली जाते. पुढे आपण बघणार आहोत कर्मचारी प्रशिक्षण व विकास. बघा, पुढचा टप्पा असतो, प्रत्येक जी व्यक्ती असते तिची निवड झाल्यानंतर त्यांना काय केलं जातं, प्रशिक्षण तिथं दिलं जातं. आणि हे प्रशिक्षण बघा, आपण बघतो की तुम्हाला माहीतच असेल, सपोज एखादी व्यक्ती मिलिटरीमध्ये जॉईन झाली तर त्या व्यक्तीला काय केलं जातं की तिथे प्रशिक्षण दिलं जातं. 6 महिने असेल किंवा 1 वर्ष असेल किंवा पोलीसमध्ये जॉईन झाली किंवा इतर ठिकाणी कुठेही जॉईन झाली तर आधी काय असतं, त्यांना प्रशिक्षण तिथं दिलं जातं आणि त्यामध्ये त्यांचा विकास तिथं करून घेतला जातो. सपोज तुम्हाला हा टेबल तिथं दिलेला आहे आणि इथे तुम्हाला काय काम करायचं आहे ते पण काय केलं जातं, तिथे सांगितलं
जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची निवड झाल्यानंतर त्यांना काय केलं जातं, तिथं प्रशिक्षण तिथं दिलं जातं. औद्योगिक विकासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती. कर्मचारी केवळ काय कामावर तिथे घेतले जात होते. औद्योगिक विकासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे 18व्या शतकात किंवा 19व्या शतकात जे कर्मचारी होते त्यांची फक्त काय केली जात होती, नेमणूक तिथे केली जात होती आणि कर्मचारी केवळ काय करत होते, ते काम तिथं करत होते व शेजारी काम करणाऱ्यांकडूनही त्यांना कामाची माहिती करून घ्यावी लागत असे. अशी अपेक्षा केली जात असे. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण अल्पकाळात कुशल पद्धतीने संपादन करणे म्हणजे त्यासाठी प्रशिक्षणाची काय करणे, पद्धतशीर योजना तिथं तयार असावी लागते. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीची निवड होते तेव्हा प्रशिक्षण देताना आधी आराखडा तिथं तयार करावा लागतो आणि त्यानंतरच काय पद्धतशीर योजना तयार करून त्या व्यक्तीला प्रशिक्षण तिथं दिलं जातं. कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत परिणामकारकपणे काय करतात, तिथं राबवले जातात. जेव्हा व्यक्तीला प्रशिक्षण द्यायचं असतं तेव्हा काय की प्रशिक्षण देताना अगदी चांगल्या पद्धतीने काय केलं जातं, प्रशिक्षण तिथं दिलं जातं आणि ते कार्यक्रमसुद्धा चांगल्या प्रमाणात किंवा परिणामकारकपणे तिथं राबवले जातात. तिसरा पॉईंट आहे कार्यांमध्ये जे मानसशास्त्रज्ञ आहे त्यांचं कार्याचे मूल्यमापन करणे. ज्या व्यक्ती आहे, बघा आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत किंवा तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत युनिटमध्ये कामाचे मूल्यमापन. बघा, कर्मचाऱ्यांची निवड, प्रशिक्षण आणि त्यानंतर त्यांच्या कामाचं काय केलं जातं, मूल्यमापन तिथं केलं जातं. ती व्यक्ती तिला नेमून दिलेलं काम योग्य पद्धतीने करते की नाही हे बघण्यासाठी काय केलं जातं, मूल्यमापन तिथं केलं जातं. यामध्ये वेगवेगळे मुद्दे, सपोज ती व्यक्ती रोज वेळेत कामावर येते की नाही, त्याचप्रमाणे तिचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने करते की नाही, हे सर्व काय की त्याच्यामध्ये बघितलं तिथं जातं. त्यालाच कामाचे मूल्यमापन असे म्हणतात. पुढचा पॉईंट आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये मूल्यमापनामध्ये की बढती. सपोज एखादी व्यक्ती काय करत असेल, चांगलं काम जर करत असेल तर तिला वेतनवाढ दिली जाते किंवा बढती तिथे प्रमोशन तिथं दिलं जातं. कामाच्या मूल्यमापनामुळे योग्य व्यक्ती तिथं निवडली जाऊ शकते प्रमोशनसाठी किंवा वेतनवाढीसाठी. पुढचा पॉईंट आहे व्यवस्थापन. मानसशास्त्रज्ञांचे कार्यामध्ये चौथा आहे मुद्दा व्यवस्थापन. यामध्ये व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वर्तनविषयक शास्त्राची कामगिरी गेल्या 25 वर्षापासून काय आहे, वाढत तिथे आहे. व्यवस्थापनाविषयी असलेल्या काही समस्यांविषयी काही संशोधन करण्याचे कार्य औद्योगिक मानसशास्त्रज्ञ तिथे करतात. यंत्रसामग्री जितकी गुंतागुंतीची तितकाच त्यापासून निर्माण होणारा धोकादायक गंभीर स्वरूपाचा असतो. औद्योगिक वातावरणातील ताण झाल्यामुळे कर्मचारी मानसिक आरोग्य काय करतात, तिथे गमावून तिथे बसलेले असतात. जे व्यवस्थापन क्षेत्र आहे त्यामध्ये वर्तनविषयक शास्त्राची कामगिरी गेल्या 25 वर्षापासून काय आहे, वाढत तिथं आहे. बघा, काही जे कर्मचारी असतील ते काय करतील, मोठ्या प्रमाणात तिथं टेन्शन घेतील किंवा स्वतःचं मानसिक आरोग्य काय गमावून तिथं बसलेल्या असतात. जे वातावरण असेल औद्योगिक क्षेत्रातील, जे वातावरणातील ताण झाल्यामुळे कामाचं असेल किंवा इतर असेल तर त्यामुळे मानसिक आरोग्यसुद्धा काय करतात, गमावून तिथं बसतात. त्यामुळे मॅनेजमेंट तिथं केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं आणि योग्य व्यक्तीचीच काय केली जाते, निवड तिथं केली जाते. बघा, आपण हे 4 कार्य बघितली, मानसशास्त्रज्ञांची वेगवेगळी कार्य बघितली. कर्मचाऱ्यांची ते निवड, त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, त्यांचं मूल्यमापन आणि व्यवस्थापन, ही 4 कार्य बघितली. बघा, आपला पहिला पॉईंट आहे औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप आणि त्याची कार्य आपण बघितली. दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत औद्योगिक मानसशास्त्राचा इतिहास. जे औद्योगिक मानसशास्त्र आहे त्याचा आपण इतिहास बघणार आहोत. यामध्ये कालगती, अध्ययन, टेलरचे कार्य आणि दुसरे महायुद्ध असे पॉईंट आहे. औद्योगिक जे मानसशास्त्र आहे त्याची सुरुवात 1889 पासून झाली. बघा, आणि त्यामुळे औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास काय आहे, जाहिरातींचे सिद्धांत या ग्रंथाचे सुद्धा त्यांनी काय केले, तिथं लेखन केलेले आहे. पहिले महायुद्ध आणि पहिल्या महायुद्धाने औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्रात सैनिकांच्या निवडीसाठी
चाचण्यांच्या वापराची पहिली संधी तिथं उपलब्ध करून दिली. पहिलं जे महायुद्ध झालं तेव्हा औद्योगिक व संघटनात्मक जे मानसशास्त्र आहे यामध्ये सैनिकांची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्यांचा तिथं काय केला, वापर तिथं केला आणि त्या चाचण्यांद्वारेच काय तिथं व्यक्तींची निवड तिथं केली गेली. पहिलं महायुद्ध आणि त्यामध्ये भरपूर व्यक्ती काय नव्हत्या, शिकलेल्या तिथं नव्हत्या, निरक्षर होत्या आणि त्यामुळे त्यांनी 2 प्रमाणात चाचण्या घेतल्या, आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा अशा 2 प्रकारच्या चाचण्या तिथं घेण्यात आल्या. आर्मी बीटा जी चाचणी आहे त्यामध्ये मानसिक क्षमता मापन चाचण्या तिथं विकसित करण्यात आल्या. अल्फा चाचणी ज्यांना लिहिता वाचता येते त्यांच्यासाठी ती वापरण्यात आली. सपोज काय की जे पहिलं महायुद्ध झालं तेव्हा सैनिक तिथं लागत होते, तिथं कोणतीच अट तिथे घातलेली नव्हती की इतकंच एज्युकेशन पाहिजेत आणि त्यामुळे ज्या व्यक्ती शिकलेल्या असतील त्यांना आर्मी अल्फा ही चाचणी त्यांच्यावर घेण्यात आली, त्यांना लिहिता वाचता येत होतं आणि ज्या व्यक्तींना निरक्षर होत्या त्यांच्यावर बीटा चाचणी तिथे घेण्यात आली आणि त्याद्वारे काय केलं, त्यांची तिथे निवड करण्यात इथे आली. सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकांची भरती करणे काय होते, आवश्यक होते आणि त्यामुळे त्यांनी तिथे कोणतीच अट मांडली नाही. त्यासाठी औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राची तिथे नेमणूक केली गेली व त्यांच्यावर चाचण्यांच्या साहाय्याने सैनिकांची निवड करण्याची व त्यांची योग्य त्या स्थानावर नेमणूक करण्याची काय करण्यात आली, जबाबदारी तिथं सोपवण्यात आली. त्यावेळी भरतीसाठी आलेल्या तरुणांची मानसिक क्षमता मोजण्याचा सुद्धा काय केला, प्रयत्न तिथं केला गेला. यामध्ये बघा आपण भरपूर मोठ्या प्रमाणात काय की औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्राचा इतिहास हा भरपूर मोठा आहे. त्यामुळे ह्या लेक्चरमध्ये आपण थोडं बघितलं औद्योगिक मानसशास्त्राचा इतिहासमध्ये. आपण पुढच्या लेक्चरला बघू कालगती अध्ययन, टेलरचे कार्य आणि दुसरे महायुद्ध, हे सर्व आपण पॉईंट त्याच्यामध्ये बघू. ह्या लेक्चरला आपण सर्वांनी जे ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू.